ऑनलाईन विक्री विरुद्ध औषध विक्रेत्यांनी आज देशव्यापी संप पुकारलाय। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री विरोधात त्यांनी बंदची हाक दिली आहे। बंदमध्ये राज्यातील 1,25,000 औषध विक्रेते सहभागी होणार आहेत। अत्यावश्यक सेवा मात्र सुरूच राहतील। केंद्र सरकारने या बंदनंतर सुद्धा आमच्याशी चर्चा केली नाही तर आम्ही आमच्या दुकानांच्या चाव्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे देऊ असा इशारा ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने दिला आहे। देशभरात आज मेडिकल दुकानं औषध विक्रेते त्यांनी आपली दुकानं बंद ठेवलेली आहेत। काही ठिकाणी त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते, धावपळ होते आहे। बेकायदेशीर ऑनलाईन विक्रीच्या विरोधात हे औषध विक्रेते संपावरती आहेत। राज्यात अनेक ठिकाणी आज मेडिकल बंद दिसत आहेत। भंडारा, नागपूर आणि रत्नागिरी तिथली ही 3 दृश्य आपण बघतोय। तिथे औषध विक्री करणारी दुकानं, फार्मसीज बंद आहेत। मुंबई, पुणे, सोलापूर राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ही औषध विक्रेते आक्रमक झालेले आहेत। दुकानं बंद ठेवलेली आहेत। सोलापुरात तर मोर्चा काढण्यात आलेला होता। पुण्यात मेडिकलचा ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात हा संप पुकारण्यात आलाय। पुण्यातील 15,000 मेडिकल स्टोअर्स आज बंद आहेत। ऑनलाईन कंपन्यांविरोधात राज्यभरात तीव्र लाट आहे। पुण्यातील सर्व मेडिकल स्टोअर्स आज पूर्णपणे ठप्प आहेत। अत्यावश्यक औषधांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आलेला आहे। औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे आणि या संपामध्ये पुण्यातल्या केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनचे सगळे सदस्य जे आहेत ते सुद्धा सहभागी झालेले आहेत। पुणे शहरात जवळपास 6,000 मेडिकल्स आहेत। त्या सगळ्या मेडिकल्सने या संपामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। ऑनलाईन औषध विक्री आणि कंपन्या यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई करण्याची मागणी सगळी या औषध विक्रेत्यांची होती आणि त्यामुळे जे आहे ते अनेकदा तक्रारी देऊन सुद्धा यावर कुठली कारवाई होत नसल्याने जे आहे ते आज गेल्या रात्री 12 पासून जो आहे तो संप पुकारण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यातील जवळपास 15,000 औषध विक्रेते जे आहेत ते सगळे या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज सकाळपासून जर पाहिलं तर शहरामध्ये वेगवेगळ्या भागातल्या मेडिकल्स जे आहेत ते सगळे बंद असल्याचं पाहायला मिळते। जर रुग्णांना अत्यावश्यक औषधाची गरज लागली तर मात्र हेल्पलाईन नंबर जे आहेत ते केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने दिलेले आहेत। त्यामुळे त्या हेल्पलाईन नंबरवरती ग्राहकाने किंवा रुग्णाने आपले औषधे मागवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र या सगळ्यावरती कडक कारवाई करावी यासाठी हा सगळा संप जो आहे तो आज पाहायला मिळतोय। आज 10 वाजता जे आहे ते सगळे मेडिकल असोसिएशन संघटनेचे पदाधिकारी आणि सगळे मेडिकल चालवणारे जे विक्रेते आहेत ते 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढणार आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातलं निवेदन सुद्धा देणार असल्याचे सांगण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।